राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवारांनी सत्तेची कास धरत थेट उपमुख्यमंत्रीपद मिळवलं होतं. पक्ष फुटल्यावर अजित पवारांबरोबर राहिलेल्या नागालँडमधील आमदारांनीही आता तसाच झटका दिलाय. अजित पवार गटाच्या 7 आमदारांनी नागालँडमध्ये थेट सत्ताधारी पक्षात प्रवेश केला. त्यामुळे आता नागालँडमध्ये अजित पवार गटाकडे एकही आमदार राहिला नाही, किंबहुना पक्षाचं अस्तित्वच उरलेलं नाही. भर पावसात 2 वर्षांपूर्वी शरद पवारांना ज्या नागालँडमधल्या आमदारांनी झटका दिला होता, त्याच आमदारांनी पुन्हा पावसाळ्यातच अजित पवारांना धक्का देत एनडीपीपी मध्ये विलीनीकरण करत हम साथ साथ हैं असं म्हटलंय. विरोधात बसण्यापेक्षा सत्तेत सहभागी होण्याचा आमदारांचा हा निर्णय नागालँडमध्ये अजित पवारांसाठी मोठा धक्का मानला जातोय. मात्र अजित पवार या संदर्भात कल्पना असल्याचं सांगतायत. मला स्वतः देवगिरीला येऊन सांगितलं होतं, दादा आमचं काहीच काम होत नाही, हे होत नाही, अशा पद्धतीने त्यांनी त्यावेळेस तक्रारी केलेल्या होत्या. मी त्यांना म्हणालो होतो की आपण त्यांना सपोर्ट केलेला आहे रुलिंग पार्टीला, तर आपण त्यांना सांगू आणि आम्ही त्याच्याबद्दल आसामचे मुख्यमंत्री यांच्याशी पण माझं बोलणं झालं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय मुख्य प्रवक्ता ब्रिजभूषण श्रीवास्तव यांनी मात्र आमदारांच्या या कृतीचा निषेध केलाय. सरकार के साथ पार्टी का जो मर्जर किया है वो एक गंभीर घटना है. इस तरह की घटना से लोकतांत्रिक व्यवस्था पूरी तौर से प्रभावित होती है. मैं राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के विधायकों के इस कृत्य की निंदा करते हुए वहां के मुख्यमंत्री की भी निंदा करता हूं, जिन्होंने लोकतंत्र को नुकसान पहुंचाने के लिए इस प्रकार के कृत्य को करने का, इस प्रकार से काम करने का बढ़ावा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी के विधायकों को दिया. अजित पवार जरी असं म्हणत असले तरी देशातलं गेल्या काही वर्षातलं राजकारण पाहता जिकडे सत्ता तिकडे आमदार अशी परिस्थिती दिसतेय. राष्ट्रवादीत अजित पवारांचा गट प्रबळ ठरत असताना मोठ्या पवारांना सोडून छोट्या पवारांकडे जाणारे आमदारच सत्तेचा उपभोग घेण्यासाठी त्यांची साथ सोडून थेट एका पक्षातच विलीन झाले. त्यामुळे या पक्षाचं अस्तित्वच नाहीसं झालंय. नागालँड विधानसभेत एकूण 60 जागा आहेत. 2023 मध्ये विधानसभा निवडणुकीत नागालँडमध्ये भाजपच्या साथीनं राष्ट्रवादीचे 7 आमदार निवडून आले. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस 3ऱ्या स्थानावर होती, तर राष्ट्रवादी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी अर्थात एनडीपीपी सत्तेत होती. नागालँड विधानसभेत आता कोणत्या पक्षाचे किती आमदार आहेत ते पाहूया. एनडीपीपीचे 32, भाजपचे 12, एनपीपीचे 5, एलजेपी रामविलास गट 2, नागा पीपल्स फ्रंट 2, आरपीआय आठवले गट 2, जेडीयू 1 तर अपक्ष 4 आहेत. आता पक्ष नक्कीच यावर चिंतन करणार आहे किंवा आता बारकाईने अभ्यास करू की असं का घडलं, कुठली पूर्वसूचना न देता या लोकांनी हा निर्णय का घेतला, हा मात्र आता पक्ष पातळीवर याबाबत नक्कीच सखोल चिंतन होईल आणि भविष्यात असं काही होणार नाही याची काळजी घेतली जाईल. आता एनडीपीपी आमदारांची संख्या 25 वरून 32 झाली आहे, म्हणजेच एकट्या एनडीपीपी कडेच बहुमत आहे. सभापती शेरिंगेन लोंगखुमर यांनी जारी केलेल्या आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व 7 आमदारांनी एनडीपीपी मध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात लेखी निवेदन दिलंय. नामरी एंचांग टेनिंग विधानसभा, पिक्टो शोहे अटोइजू विधानसभा, वाय मोहन बेमो हाम्त्से वोखा टाउन विधानसभा, वाय मानखाओ कोन्याक मोन टाउन विधानसभा, ए पोंगशी फोम लॉन्गलेंग विधानसभा, पी लँगन नोकलाक विधानसभा, एस तोहिओ येप्थो सुरुहोतो विधानसभा. मात्र प्रश्न हा आहे की आता या आमदारांवर पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत कारवाई होणार का? या संदर्भात स्वतः अजित पवार यांनीच स्पष्टपणे सांगितलंय. बाबा ज्यावेळेस साथीच्या साथी जातात त्यावेळेस पक्षांतर बंदी कशी होईल, त्याच्यामध्ये बूथ वगैरे त्याच्यात काही नियम आहे, त्याच्याबद्दल आम्ही चर्चा करू, कारण शेवटी सगळ्यांनी मिळून असे निर्णय घ्यायचे. या विलीनीकरणाने एनडीपीपीची ताकद वाढली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री नेफ्यू रियो यांच्या नेतृत्वातलं सरकार आता बहुमतात आहे. एकूणच पक्ष फुटणं, आमदारांचं बंड असे अध्याय महाराष्ट्राबरोबर इतर राज्यातही सुरूच आहेत असं दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, एनडीटीव्ही मराठी.